नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। मित्रांनो, खालील सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आणि माझ्या हेडिंगवरनच तुम्हाला समजेल की महाराजांचा वापर फक्त राजकारणात होतो, आचरणात नाही। मित्रांनो, राजसाहेब ठाकरेंचा व्हिडिओ म्हणजे मी कुठला एखाद्या पक्षाचा पदाधिकारी आहे असं नाही। मी नेहमी सांगतो की सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा मावळा व्हा, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही। जिथं योग्य वाटेल तिथं त्या ठिकाणी सहमती दाखवा, जिथं चुकीचं असेल त्याचा विरोध करा। मित्रांनो, राजसाहेब ठाकरे हे राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचे असे नेते मला वाटतात की त्यांच्या भाषणामध्ये नेहमी महाराजांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो, महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला जातो, महाराजांच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात। बाकी राजकारणी फक्त आपल्या भाषणामध्ये एकमेकांवरती चिखल उधळण्यामध्ये, एकमेकांच्या वारवा काढण्यामध्ये आपलं भाषण संपवतात। म्हणून एक महाराष्ट्रातला एक चांगला राजकारणी म्हणून मी राजसाहेबांकडे बघतो। मित्रांनो, त्यांचा मुद्दा बघा की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्वराज्यामध्ये जन्म घेतलेला आहे की संपूर्ण जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य आपल्या महाराजांनी निर्माण केले। जगाच्या पाठीवरती जेवढे राजे झाले सर्वांनी आपला शौक पुरे करण्यासाठी आपल्या दरबारामध्ये त्या ठिकाणी स्त्रिया नाचवण्यात आल्या, पण आपल्या राजाने कधीही आपल्या दरबारामध्ये स्त्रियांना नाच गाण्यासाठी परवानगी दिली नाही, त्यांना आई समान दर्जा दिला। आणि माझ्या स्वराज्यामध्ये कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजर बघणाऱ्यांचे हातपाय कलम करण्यात येतील असा कायदा महाराजांनी काढला। आणि मित्रांनो, त्याच स्वराज्यामध्येच त्याच महाराष्ट्रामध्ये आज स्त्रियांची काय अवहेलना होत आहे, आज स्त्रियांच्या कुठकुठल्या केसेस समोर येत आहे। आणि जो राजसाहेब ठाकरेंनी मुद्दा मांडला तो म्हणजे डान्स बार। मित्रांनो, महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यावरनं लोक मुंबईला कधी कधी फक्त डान्स बार बघण्यासाठी येतात, पैसे उधळण्यासाठी येतात। मित्रांनो, खरोखरच ही गोष्ट आपल्याला एक शर्मेची आहे की रायगड म्हटल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आठवतो। एकेकाळी स्वराज्यामध्ये रायगड म्हटल्यानंतर अनेकांचा थरकाप उठायचा, कारण की रायगड म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज। महिलांची छेड काढली आणि रायगडावरनं हुकूम आला तर अनेकांचा थरकाप उडायचा की आता काय होणार। त्याच रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक डान्स बार आहेत हे ऐकून मला देखील आश्चर्याचा धक्का बसला। मित्रांनो, रायगडच नसेल संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये जे काही डान्स बार आहेत ते बंद करण्याचं काम एकेकाळी राष्ट्रवादीचे RR आबा यांनी केले होते। मित्रांनो, राजकारणात कोणी कसंही असो, पण आज लक्षात ठेवा ते हयात जरी नसतील तरी त्यांचं नाव घेतलं जातं की एक उत्कृष्ट गृहमंत्री असताना त्यांनी हे काम केलं होतं। मग तेच आताचे गृहमंत्री का करू शकत नाही? जर इतिहासामध्ये जर स्वतःचं नाव अजरामर होत असेल, लोकांना ते कार्य आवडत असेल तर ते कार्य करण्यासाठी गृहमंत्री असो किंवा कुठलाही मुख्यमंत्री असो का पुढे जात नाही? की त्याच्याकडनं जास्त पैसे भेटतात, राज्याच्या त्या ठिकाणी तिजोरीमध्ये मोठा महसूल जमा होतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं की किंबहुना अनेक राज्यकर्त्यांचेच ते डान्स बार आहेत की ते डान्स बारला जे कोणी प्रोटेक्शन देतं, सहकार्य करतं ते राजकारणीच लोक आहेत। म्हणून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त राजकारणापुरता केला जातो। राजकारण आलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा चालू होतात, पण आचरणात मात्र शून्य। मित्रांनो, जे स्वराज्य निर्माण केले, स्वराज्याची राज्यघटना होती, स्वराज्याची जी कार्यपद्धती होती ती जर महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये अंमलात आली तर शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही। पण सर्वांना आपल्या पोटाची खडगी भरायची आहे म्हणून गोरगरिबांचा, जनतेचा, शेतकऱ्यांचा विचार करायला कोणीही तयार नाहीये। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी मांडलेला मुद्दा अतिशय योग्य आहे आणि पुन्हा एकदा सांगतो, जे RR आबांनी केलं तेच आताच्या गृहमंत्र्यांनी करावं। आणि जे महाराष्ट्राला, रायगड जिल्ह्याला जी एक कालिमा लागलेली आहे, एक डाग लागलेला आहे डान्स बारचा, तो बंद करावा आणि पुन्हा एकदा स्वराज्याची घडी उत्तम स्थितीत आणण्यासाठी कार्य करावं। मित्रांनो, पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं मनपूर्वक आभार की त्यांनी हा मुद्दा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, गृहमंत्री, अनेक मंत्र्यांना देखील विनंती की त्यांनी आपल्या स्वराज्याची घडी पुन्हा बसवावी, महाराष्ट्राचा आणि स्वराज्याचं नाव पुन्हा एकदा देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल असं कार्य करावं।
आणि आपण देखील सर्व कार्यकर्त्यांनी नुसतं कार्यकर्ता न राहता स्वराज्याचा मावळा व्हा आणि आपला महाराष्ट्र सुसंपन्न कसं होईल यासाठी प्रयत्न करा. महाराजांना नुसतं राजकारणात नाही तर आचरणात आणा. जय महाराष्ट्र.